तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर परिसरात आपण आहोत. माग ज्येष्ठ नागरिक संघातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकी या प्रभागात काय परिस्थिती आहे, या ठिकाणी खरंच विकास कामे झाली आहेत का, किंवा या ठिकाणी अशी कोणती कामे जी प्रलंबित राहिलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक विशाल नगर असा त्यांचा संघ या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय सांगते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? रोशन लोणावळ बरं, तुम्ही राहायला कुठे इकडं? जवळ बर, काय एकंदरीत परिस्थिती आहे आपल्या प्रभागात? विकास कामं झाली आहेत का? विकास कामात पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा आहे. बर जो पाणी तसे दिवसाआड पाणी ते बी अपुरं येतं, बर काही वेळा येतं नाही, ते पण येत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट आता सध्या काय झालंय, जो तो कोणत्याही पक्षात जातो. त्यामुळे काय कोणता जनता पक्ष हा कोणत्याच उभा आहे, याला मत द्यावं की नाही हा मोठा प्रश्न आहे. बर. एकंदरीत आता काय सध्या परिस्थिती आहे या ठिकाणी? आज जसं तुम्ही सांगताय पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे डेव्हलपमेंट आहे पण मूलभूत जे सुविधा आहे पाण्याचा प्रश्न तोच तुमचा सोडवला गेलेला नाहीये. या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आले होते 17 साली, आलेत का तुमच्याकडे? नाही, कुणी आलं नाही. निवडून येण्याच्या अगोदर येतात, नंतर कोणाचाच पत्ता नाही, लवकर गाठही पडत नाही त्यांची. बर, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे ते सांगतच नाहीत ते. म्हणजे नगरसेवक तुमच्याकडे आले नाही, कधी तुमची विचारपूस नाही केली? नाही काय कोणी येत नाही. बर, आता निवडणुका लागल्या तुम्हाला माहिती आहे, आता 15 तारखेला येत्या मतदान होणार आहे, 16ला लगेच निकाल आहे. काय एकंदरीत असे कोण कोण इच्छुक आहे जे तुमच्याकडे आलेत, काय त्यांचं विजन आहे? कोणी येत नाही का? लोक येत नाहीत. दुसरी गोष्ट कोणत्या पक्षाचे तेच कळत नाहीत. सकाळी एका पक्षात दुसऱ्या पक्षात, अशी परिस्थिती आहे. काय सांग नुसता गोंधळ झाला निवडणुकीला, तुथडा झाला सगळ्या काम पक्षाचा, काही उपयोग नाही त्याला. ज्या पद्धतीने दादांनी सांगितलं की होय. पाण्याचा प्रश्न उद्भवतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, आणखी काय समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या? साधारणतः इलेक्ट्रिकची प्रॉब्लेम या समर्थनगर आणि या परिसरामध्ये जास्त करून नेहमी करता इलेक्ट्रिक म्हणजे गायब असते. साधारणतः अल्टरनेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. आणि बऱ्याचशा लोकांची ओरड पण आहे की का कसं याच्यासाठी पर्याय योजना काय करता येईल. तर ते दीर्घ काळापासून आहे. माझ्या मते ही समस्या साधारणतः 9-10 वर्षापासून असावी, पण त्याच्यावर काही अजून तोडगा निघालेला नाही. आणि जी विकास कामं म्हणता तुम्ही, ती साधारणतः बऱ्यापैकी विकास कामं आहेत, पण ती रखडत होतात. ती म्हणजे टप्प्याटप्प्यानं होतात. जसं रस्त्याचं आहे, अनेक दिवस ते रखडलेलं राहते आणि मग कधीतरी ते कालांतरानं पूर्ण होते. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे विकास कामं बऱ्यापैकी आहेत. नगरसेवक आता नावानिशी आम्ही काही बोलत नाही, कारण हा जो पिरियड आहे हा आता इलेक्शन पिरियड असल्यामुळे बऱ्यापैकी काही 2-4 लोक आहेत ते ऍक्टिव्ह असतात. असे कोण कोण ऍक्टिव्ह लोक आहेत जे आले ते तुमच्या? नावं मी सांगत नाही, कारण नावं त्यांच्यासमोरच सांगतो. नाही, आता नाव तुम्ही घेऊ नका. मात्र तुम्हाला काय वाटतं, आता 2017 साली या ठिकाणी भाजपला चांगलं यश मिळालं होतं, होय. एकंदरीत आता काय परिस्थिती वाटते? कारण जरा राजकीय उलटापालट झालेले या ठिकाणी, अनेक जण वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहेत. माझे मित्र लोणावळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणता पक्ष, कोण व्यक्ती कुठे आहे, कोणत्या पक्षात आहे, हे काही तुम्हाला आम्हाला न कळेनासं झालेलं आहे. आणि कोण कोणत्या पक्षात जाईल आणि कोण कोणत्या पक्षातून उभा राहील म्हणजे निवडणुकीसाठी, याचं सगळे लोक सर्वसाधारण मतदाता संभ्रमात पडलेला आहे. आम्ही काय समजावं की हा आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहे ते बोलतात आहे. दादा बोला. आम्ही नगरसेवकांना इकडं तिकडं जाण्याचा दोष देणारच नाहीत, कारण त्यांचेच नेते एवढे मोठमोठे आहेत, ते इकडे तिकडे जातात, त्यांनी का जाऊ नये. आणि माझं क्लिअर म्हणणं आहे, नगरसेवकांना सरकारने गेले 4 वर्ष वापरून घेतलं. मला त्यांच्याबद्दल कधी कधी आहे ना वाईट वाटतं. त्यांनी एवढे कार्यक्रम केले, हे केले, आणि अख्खी एक 4 वर्षाची पंचवार्षिक खाल्ली गेली. हे क्लिअर कट आहे. त्यामुळे नगरसेवकांना दोष देण्यात काही मजा नाहीये. नगरसेवकही का करणार नाहीत तसे? जर त्यांचे मोठेच असे करतात तर त्यांनी का करू नये. पण तरी पण मला म्हणायचं की आजचा प्रॉब्लेम आपल्या पिंपरी चिंचवडचा, पुणे महानगरपालिकेला जर रोज पाणी येतं, तर इथं एक दिवसा आड का पाण्याची बचत व्हायला पाहिजे. सगळं कळतं आम्हाला. पिंपरी चिंचवडनीच का बचत करावी हा एक पडलेला प्रश्न आहे. लाईट किंवा आता ह्या डीपी रोडला असणारं ट्रॅफिक आणि सार्वजनिक ठिकाणी असणारे स्वच्छता ग्रह थोडेसे ज्येष्ठांकरता तुम्ही म्हटला ना तसं नाहीये. आपल्या एरियात तुम्ही दाखवा. हा ज्येष्ठ समजा एखादा इथून तिथपर्यंत किती चालेल, 5 किलोमीटर झाला, इथं बसलाय,
नाही तुम्ही परिस्थिती इकडे बोला. अख्ख्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये अशीच आहे. 26 आणि बघा तुम्ही शोधून दाखवा मला. तुम्ही सार्वजनिक स्वच्छता वगैरे सोडून याच्यावर कसं आहे, सामान्य लोक आजकाल आम्हीच चुकतोय. आम्ही राजकारण्यांना दोषच देणार नाही, कारण आम्ही पण फक्त कार्यक्रमांमध्येच असतो. बेसिक प्रश्न आम्हाला काय आहेत ते आम्हालाच कळत नाहीये. हाच मोठा आम्ही आता जनता पण तशी आम्ही चंगळवादाकडे गेल्यामुळे हा सगळे झालेला आहे. हे दुसरं कोणाला दोष देण्यात नाही. आणि आम्ही आमच्याकडे पण बघायला पाहिजे स्वतःकडे. एकाकडे बोट दाखवून चालत नाही, आपल्याकडे 3-4 बोट येतात हे कळायला पाहिजे लोकांना. आता एवढंच आहे. कारण काय बघा, सगळ्यात मोठा प्रश्न मी तर म्हणेल पाणी, लाईट हा आहे बघा. आणि बेसिक पिंपरी चिंचवड हे स्ट्रॉंगच आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात चांगले रोड आहेत, सगळं आहे. अजूनही पिंपरी चिंचवडच्या मी काय म्हणेल त्या विकासाबद्दल तर कोणी बोलूच नाही. चांगला विकास झालेला आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त आता बेसिक हे जे लोकांचे रोजचे प्रॉब्लेम आहेत ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांना प्लीज कोणी गृहीत धरू नका, मला हे म्हणाय. आणि ज्येष्ठ नागरिकांकशी अशी इतर प्रभागांमध्ये जी सोय ना, आमच्या एरियात तरी नाही, मे बी वरती चांगलं आहे पण आमच्या इथं असं व्यवस्थित नाहीये. हा, पलीकडे कसपटे वस्ती तिकडे चांगलं आहे. किंवा इव्हन मी म्हणेल पिंपरीमध्ये पण ज्येष्ठ नागरिकांना बसण्या उठण्याची सोय चांगली. आता बघा इथला बेसिक प्रश्न आहे, जर आम्ही विरंगुळा केंद्र तिथं आहे, नाही वाकडमध्ये नाही, इथं काय आपलं साऊथ. आता हे ज्येष्ठ असे 3 रोड ओलांडून तिथं कसं जातील, हा सारे बेसिक प्रश्न आहेत. हे कळालं पाहिजे त्या करणाऱ्यांना सुद्धा. मला कोणाला दोष द्यायचा नाही. जर एखादा माणूस 70 वर्षाचा आहे, 80 वर्षाचा आहे, 65, त्याला जाता येईल का तिथपर्यंत? किंवा 4-5 किलोमीटर जाता येईल का? विरंगुळा केंद्र किती पाहिजे आणि कसे पाहिजे याच्यावर अभ्यास त्यांनी करावा. असं म्हणत नाही की आम्ही तज्ञ आहोत बाबा बस, कारण काय बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि सगळ्या नगरसेवकांना शुभेच्छा. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की थोडस तत्वनिष्ठ राहावं सगळ्यांनीच. आमचेच कन्फ्युज झालेलो आहे आम्ही. आपल्या प्रभागात पण हीच परिस्थिती आहे, सगळे इकडं तिकडं जातात. नाही हा बघा, बस स्टॉप पलीकडच्या समोर, पलीकडच्या बाजूला लोक रस्त्यावर उभे राहतात. म्हणजे हे ह्या प्रश्नांकडे कोणी बघत नाही आपल्याकडे. आपले कसं असतं, मोठं बघतो आपण, अरे मरू दे आम्हाला काही घेणं नाही, कोण मुख्यमंत्री झाला आणि कोण काय पंतप्रधान. पण बेसिक प्रश्न. तुम्ही दादा ह्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या मांडली, पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुमच्या भागात प्रश्न, म्हणजे एवढा पॉश एरिया म्हणतो आपण, पण पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय. हा, तर एकंदरीत दादा तुम्हाला काय वाटतं बाबा, असे कोण लोक या ठिकाणी आहे की बाबा ज्यांच्याकडे खरंच विजन आहे की जे बाबा तुमची कामं करू शकतात? विजन आहे मला माहिती आहे, पण आम्ही पण नाव घेऊ शकत नाही ना. आम्हाला कळतं विजन. वैयक्तिक मत काय? वैयक्तिक मत आपल्याला कुठल्या पक्षाची इथं बाजू घ्यायची नाही, कुठल्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही, पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? कारण तुम्ही या ठिकाणचे जागरूक नागरिक आहात, तुम्हाला या ठिकाणच्या समस्यांची जाण आहे, काय सांगाल? नाही वैयक्तिक काय तुम्हाला काय म्हणायचंय? वैयक्तिक आम्हाला माहिती आहे की कोणाचे विजन काय आहेत. कारण हा विकास एका दिवसात झालाय का? हा विकास, मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा, हे सगळं पटकन असं झालं काय? जादूची कांडी फिरली का? म्हणजे विकास कोणी केला हे सगळ्यांना माहिती आहे. कसा झालाय? असं 5 वर्षात झालं का? हे रोड हे 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 नाही, 10 वर्ष 15 वर्ष ह्या गोष्टीला लागलेत. आता काय होतंय, नवीन पिढीला असं वाटतं की हे सगळं एकंदरीत आधीचे लोक होते त्यांनी विकास केला, केलेलं आहेच आणि आताही काम करतायत, याबद्दल वाद नाही. आणि आताचे प्रेझेंट समजा ह्या समोरच्या नगरसेवक आहेत, 15 वर्ष आहेत, ते कामं ही झालेले आहेत, पण त्या कामाला आता फॉलोअप व्यवस्थित नाहीये. स्वच्छतेबद्दल तर मी म्हणतो, पूर्वी सकाळी गाडी यायची ती क्लीन करायची, आता बिलकुल येत नाही. तुम्ही समोर बघा, तुम्ही कॅमेरा मारा ना, बघा तुम्ही. नाही, जी स्वच्छता गेली 10 वर्ष, आता याच्यावर कारण आहेत मला माहिती आहे. दोन्हीकडे उत्तर असलं, लगेच वस्ती वाढली, हे वाढलं, ते आपण स्वच्छता कमी झाली ना, ती जबाबदारी कोणाची? मग प्रशासनाची ना. आणि मधलं मी तेच म्हटलं, प्रशासनाचा गडबडीत नगरसेवकांना 4 वर्ष चान्सच मिळाला नाही. मोठ्या लोकांनी आमच्या नगरसेवकांना पूर्ण वापरून घेतलं आणि ते बिचारे थकले आता. खरं सांगतो मी, ते थकले आणि पूर्ण एक पंचवार्षिक त्यांची बिचाऱ्यांची मोठ्या लोकांनी खाऊन टाकली, असं माझं म्हणणं आहे. आपण दादांनी खरं तर प्रश्न मांडलेले आहेत या ठिकाणचे, खरं तर त्यांना भरपूर जाणीव या ठिकाणचे. ज्येष्ठ नागरिकांचे काय प्रश्न आहेत त्यांनी सांगितलंय. फुटपाथवरचं अतिक्रमण सगळीकडचं, म्हणजे अगदी वाकड मध्ये असो, प्रभागात चालता येत नाही डीपी रोडला, बिलकुल नाही. हे तर कोणी नगरसेवक असो त्यांना आमची विनंती आहे. ह्याला आता जे फुटपाथवर जसं तुम्ही म्हणता अतिक्रमण झाले,
महिला जबाबदार कोण आहे? कोणाचा तरी आशीर्वाद असेलच नाही याला. 100%. असं तर आता आम्ही कसं सांगू कोणाचा आशीर्वाद? आम्ही कसं असतो, आम्ही कोणाच्या विरोधात गाड्या काय धुणारे लोक पण ज्येष्ठ तिथे उभे राहतात. गाड्या इथं कोणाच्या आता उचललं. काय सांगता येत नाही. इथं गाड्या लाईन लागते. कोणाची गाडी आहे? कोणाला बोलणार आपण? इथं चालायला जागा नसती. एवढा मोठा रस्ता आहे, सगळीकडे गाड्या उभ्या असतात. काय करणार? इथं हॉकर झोन होणं गरजेचं आहे. बघत होणं गरजेचं आहे. इथं गतिरोधक गरजेचं आहे. इथं सिग्नल गरजेचं आहे. किंवा सिग्नल पण नाही. इथं चालताना हे होतं. इथं क्रॉस करतात नाही रस्ता. एक माणूस गेला इथं. एक मागो म्हातारा इथं गेला 2-3 वर्षापूर्वी. तो असं क्रॉस करता करता गेला. इकडे डीपी रोडला पण एक गेला. म्हणजे लोकांना काय गाड्या जोरात असतात, कसं क्रॉस करणार? निश्चित दादांनी सांगितल्याप्रमाणे विकास कामं झाली आहेत, रस्ते झालेत, मात्र फुटपाथ जे आहेत जसे पाहिजे होते तसे झालेले नाही, गतिरोधक नाही या ठिकाणी, बस स्टॉपचा विषय असेल, सिग्नल पण नाही या ठिकाणी, असं त्यांचं म्हणणं आहे. दादांशी संवाद साधूयात. खरं तर त्यांनी समस्या सांगितलेल्या आहेत, मात्र या ठिकाणी काय एकंदरीत राजकीय परिस्थिती ते देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बाबा, काय नाव तुमचं? विलास सोनबा सराफ. तुम्ही किती वर्ष आले या प्रभागात? 40 वर्ष झाले मला. 40 वर्ष. अनेक नगरसेवक तुम्ही पाहिलेत, तुमच्या समोरच निवडून आलेत, टर्म संपली, पुन्हा इलेक्शन लागलेत, पुन्हा ते निवडून आलेत. सध्याची काय परिस्थिती वाटते तुम्हाला? आता एवढ्या काळानंतर म्हणजे जवळजवळ आपण पाहतो 8 वर्षांनंतर, जवळ 17ला शेवटची निवडणूक झाली होती, आता 26 साली म्हणजे पुढच्या वर्षी मतदान होणार आहे. कसं माहितीये का, नगरसेवक 4 वर्षापासून नसल्यामुळं प्रशासन ताब्यात गेल्यामुळं आता नगरसेवक जो काही बोलू शकत नाही. त्यांनी सुधारणा केल्या भरपूर, आता सुद्धा करतात, नसताना सुद्धा ते सुधारणा करतात भरपूर, त्यांच्या पाठीमागे ते करून घेतात. पण सध्याच्या समस्या अशा आहे की आता यांनी जे सांगितले तेच माझी समस्या आहे. हा रोड डीपी रोड आहे. डीपी रोड ज्येष्ठ नागरिक पूर्ण पोलापर्यंत बाथरूमची सोय नाही. ज्येष्ठ नागरिक येतात, बाथरूमची सोय नाही, ती बाथरूम सोय व्हायला पाहिजे. आम्ही वारंवार सांगतो या रोडला बाथरूम सोय व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इतकी ट्रॅफिक आहे, या रोड पासून त्या रोड क्रॉस करायला मुश्किल होते. हा जो नवीन पूल बांधलाय कुठं इथं हा, तो अजून पूल तयार नाही. त्या पुलामुळे इतकी ट्रॅफिक वाढली. दुसरी गोष्ट, रक्षक सोसायटीचं काम चालल्यामुळं या रोडला इतकी रहदारी की 5-5 मिनिटं एका ठिकाणी थांबावं लागतं, तेव्हा रोड क्रॉस होतो. तर ते पहिले काम व्हायला पाहिजे, रक्षक सोसायटी काम व्हायला पाहिजे, आणि त्या कसबोडीच्या पुलाचं काम व्हायला पाहिजे. एवढं महत्वाचं. पाण्याचा प्रश्न आहे, लाईट कमी कमी दिवसात 2-3 लाईट जाते. लाईटची समस्या भरपूर आहे. पाण्याचा प्रश्न त्यांनी मांडलेलाच आहे. आणि माझं विनंती आहे, या चौका डीपी रोडला 1-2 सिग्नल व्हायला पाहिजे. या चौकात खाली 14 चौकी तिथं सिग्नल व्हायला पाहिजे. गाड्या क्रॉस करायला मुश्किल होते, आणि लहान मुलं शाळेत जातात, त्यांना रोड क्रॉस करतात नाही. आता एकंदरीत आपण पाहतोय, आता तुम्ही कुठल्या पक्षाची बाजू घेऊ नका, तुमचं वैयक्तिक मत आहे. मी नाव घेऊन सांगतो, या ठिकाणी तुषार कामटे निवडून आले, त्याच्यानंतर चोंदेताई होते, तिकडं कसपेटे वस्तीतून संदीप कसपेटे निवडून आले, त्याच्यानंतर जगताप म्हणून एक निवडून आले होते. एकंदरीत आता सध्याची काय परिस्थिती वाटते? तुमचं वैयक्तिक काय वाटतं तुम्हाला? 2017 जेव्हा त्यांनी कामं केली बिचाऱ्याने, परंतु 21ला जी इलेक्शन व्हायला झालं नाही, त्याच्यामुळे बिचारे त्यांना काय बोलताच येत नाही आम्हाला. सर्व प्रशासनच्या हाती गेलं, त्याच्यामुळे बिचार तरी सांगितलं तरी कामं करतात. तुषार कामटे धरा, सचिन साठे धरा, चोंदे मॅडम धरा, कामं करतात ते. आम्ही सांगितले बरोबर कामं करतात, परंतु त्यांच्या जास्त हातात नसल्यामुळे काही करू शकत नाही. असं ते दादा जसं त्यांनी सांगितलं की इच्छुक लोक अनेक फिरतात आहे. हा, परत दादांना बोलायचं काय? कसं माहिती का, प्रभाग विभागापेक्षा आहे ना, हे राजकारण्यांचं काय असेल ते असो, पण एक नगरसेवक एका एरियात असला ना, हे बेस्ट असतं. प्रभागामध्ये खरंच आम्हाला लांब लांबच्या लोकांशी नाही कॉन्टॅक्ट करता येत, तर त्यांची सोय असते. काय आहे राजकारणाचं ते माहित नाही, पण प्रभागपेक्षा एक नगरसेवक एक एरिया हे सगळ्यात बेस्ट आहे. राजकारणापेक्षा नागरिकांकरता असं असावं असं आम्हाला वाटतं. कारण काय माहिती का, 4-4 प्रभाग हा राजकीय सोय आहे, आमची नागरिकांची सोय नाही. हे क्लिअर कट मत आहे माझं. कारण काय, एक नगरसेवक एक विभाग तो व्यवस्थित काम करतो, कुठल्याही पक्षाचा असो, ते लोक चांगलंच काम करतात. कारण त्याला पुढे जायचंय, प्रत्येकाला करिअर आहे वेगवेगळं. त्यामुळे प्रभाग सिस्टीमला माझी वैयक्तिक आणि ते ज्येष्ठांची आम्हाला वाटतं की ती प्रभाग सिस्टीम हे काय बरोबर नाही. ते राजकीय लोकांची काय सोय त्यांची त्यांना माहिती, पण प्रभाग सिस्टीम पेक्षा एक नगरसेवक एक वार्ड ही पूर्वीची जी सिस्टीम होती तशीच पाहिजे, हे असं मत आहे माझं. दादा, जसं दादांनी सांगितलं की आता 4चा या ठिकाणी प्रभाग आहे, 4 नगरसेवक निवडून येतात, त्यांचं म्हणणे की बाबा एक असं पाहिजे. आता एकंदरीत आपण पाहतोय सध्या आता ते जाहीर तर झालेलं आहे, आता याच्यात काय बदल होणार नाही, कदाचित पुढच्या निवडणूक ह्याचा विचार होऊ शकतो.
सध्या तुम्हाला काय वाटतं? आता इच्छुक भरपूर फिरतात आपल्याकडं, माजी नगरसेवक या ठिकाणचे आहेत. मी नाव घेऊन सांगतो, आपल्याकडे सचिन साठे आहेत, स्नेहा कलाटे आहेत, गणेश कसपड्यांच्या मिसेस आहे. हे जे नगरसेवक नाही झालेले हे लोक फिरतात आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. जे नाहीत झाले त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. हा, आले आले पाहिजे. आणि सचिन साठ्याने आम्हाला हे थोडे बसायची आमची सोय केलेली आहे. हा, चोंदे मॅडम सचिन साठ्याने आमची बसायची सोय केली. नाही ते आम्हाला इथं बँकेत आम्ही बसत होतो, बँकवाल्याने आम्हाला हाकलून दिलं तिथून. बर. हा, बँकवाले म्हणजे इथं नाही बसायचं. मग आम्ही एकत्र कुठं बसणार एका ठिकाणी? काहीतरी सोय पाहिजे ना जास्त. मग आम्हाला ते सचिन साठ्याने पहिले बेंच टाकून दिले आणि चोंदे मॅडमने आम्हाला हे शेड टाकून दिलं. बाकी आम्ही आमच्या पैशांनी थोडं कंप्लीट करून बसायची आमची सोय झालेली आहे. आणि तर ते तर निवडणुकीत पराभव झाले होते सचिन साठे. नाही, तरी त्यांनी आम्हाला दिले करून. तरी त्यांनी आम्हाला करून दिले. ते म्हणले काय काळजी करू नका, तुमची सोय आम्ही करतो म्हणून दिले. हा म्हणजे इथले जे स्थानिक आहेत. हा, स्थानिक आहेत. आणि त्यांचा जास्त आम्हाला संपर्क कमी आहे. त्या कसपटी वस्तीवाल्यांचे संपर्क कमी आहे. त्यांचे नगरसेवक ते तिकडचं काम ते तिकडचे काम करतात, हे इकडचे काम करतात. हा. आमचा फक्त एक पॉइंट आहे, इथं बस स्टॉप चांगला नाही, त्या बाजूला बी नाही, ह्या बाजूला नाही. आणि एक बस पाहिजे, एकच बस आहे इथं 100 नंबर. अजून बस आम्हाला स्वारगेटला जायला म्हणा किंवा तिकडे आणखीन एक. हा, शिवाजीनगरचं बस स्टँड आहे ना, खूप लोकांना त्रास आहे. जे BRT झाले त्याच्या खाली त्या बिल्डरने बस स्टॉप बांधून देतो म्हणला, पण अजून ते बांधलं नाही. लोकांना इथून जाऊन त्या वाकडेवाडीला जायला खूप त्रास आहे. रेल्वेतून उतरल्यानंतर सुद्धा तिथे शिवाजीनगर. निश्चितच तुम्ही जे प्रश्न मांडलेत ते आपण निश्चित दाखवणारच आहोत. तुमच्या काय समस्या तेही दाखवणार आहोत. आता तुम्ही ज्यांची नावं घेतली, जी लोक होती ज्यांनी कामं केलेत किंवा तुम्हाला हे बांधून दिलंय, ती लोक येतात का खरंच? म्हणजे विचारपूस करतात का ज्येष्ठ नागरिक? येतात, विचारपूस करतात, सगळी करतात. कुठल्याही पार्टीचे असं करतात, तसं काही नाहीये. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, जे 2 गट फुटलेत ना, जे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट किंवा हे राष्ट्रवादीचे 2 फुटले, हे फुटाय नाही पाहिजेत. कधी फुटतात, कधी एकत्र येतात, कधी फुटतात, कधी एकत्र येतात. मग आम्ही संभ्रममध्ये असतो ना. मग अजित पवारकडे जायचं का शरद पवारकडे जायचं? मग आमचं मत तेवढंसं होऊन जातं. आता दोन्ही परत एकत्र आलेत, मग आम्ही काय करणार? ह्यांचं आमच्या मताला महत्वच नाही. निश्चित आपण पाहतोय खरं तर पिंपळे निलख परिसरात आपण आहोत. प्रभाग क्रमांक 26 हा विशालनगरचा सगळा परिसर आहे. या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपलं रोखोक मत व्यक्त केलेलं आहे. काय या ठिकाणची परिस्थिती आहे, विकास कामे झालीत का किंवा कोणती कामे त्यांना अपेक्षित आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर खरं तर राजकारणापलीकडे जाऊन फक्त राजकारण नव्हे तर या ठिकाणी कोणती कामं व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर या ठिकाणी कोण कोण इच्छुक आहेत त्यांच्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेले. एकंदरीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आणखी काही ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणचे रहिवासी असतील, स्थानिक मतदार असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधून या ठिकाणचा आढावा घेणार आहोत.